नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 20 एप्रिल 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आजची जी पहिली न्यूज आहे ती सुमित्रा भावे यांच्या संबंधीची न्यूज आहे. सुमित्रा भावे यांचं काल निधन झालेलं आहे आणि सुमित्रा भावे ही खूपच महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व आहे. समाजकारण असू देत किंवा मनोरंजन क्षेत्र असू देत, यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. वय वर्ष 78. आता खरं तर चाकोरीबाहेरचे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी आणलेत आणि एक दिग्दर्शक म्हणून त्या स्वतःचा एक ठसा उमटवला. समाज अभ्यासक म्हणून सुद्धा त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. फर्ग्युसन महाविद्यालय जे आहे आपलं FC कॉलेज, तिथून त्यांनी पदवी घेतली होती आणि नंतरच्या काळामध्ये मुंबईतलं जे टाटा समाज विज्ञान संस्था आहे ना, तिथून त्यांनी ग्रामीण विकास या विषयामध्ये पदविका मिळवलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते TISमधून केलेलं आहे, रुरल डेव्हलपमेंट या विषयामध्ये. आणि रिसेंट पण तुम्ही जर बघितलं तर 2016मध्ये कासव हा चित्रपट त्यांचा आला होता, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बघा, कासवची बरीच चर्चा झाली होती. बाई आणि पाणी या सुरुवातीला लघुपट त्यांनीच काढले होते. सुरुवातीच्या काळात त्यांचं जे काम होतं ते शॉर्ट फिल्म्सवर होतं आणि त्याला लोकप्रियता मिळाली. मग 1995मध्ये दोघी हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट त्यांनी तयार केला होता आणि याला 3 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. ओके, दोघीला. त्याच्यानंतर इतर चित्रपट जर तुम्ही त्यांचे बघितले तर याच्यातले काही चित्रपट तुम्ही बऱ्यापैकी बघितले असतील. 10वी फ हा चित्रपट बराच म्हणजे रेग्युलरली दाखवला जातो. बघा, सह्याद्री वाहिनी असू देत, दूरदर्शनवर यायचा 10वी फ. वास्तुपुरुष, त्याच्यानंतर देवराई पण गाजलेला चित्रपट आहे. बघा, अतुल कुलकर्णी. बाधा, नितळ, एक कप चा, घो मला असला हवा, अस्तू असे त्यांचे चित्रपट आहेत. दिठी हा त्यांनी स्वतंत्ररित्या दिग्दर्शित केलेला चित्रपट 2019मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांचं एक स्टेटमेंट जे आहे की ते रेग्युलरली त्याला म्हणत असत की कॅमेऱ्याने मला माझ्या अनुभवाला चौकट द्यायला शिकवलं. म्हणजे स्वतःचे अनुभव कॅमेऱ्यातून त्यांनी समोर आणलेत. दोघी हे जे आहे 1995 त्याला 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जे आहेत, तर त्याच्यामुळे एकंदरीतच सुमित्रा भावे यांच्यावर येत्या काळामध्ये प्रश्न आपल्याला नक्कीच अपेक्षित आहे. त्रिपुरा. आता ब्रू जमात जी आहे त्याचं कायमस्वरूपीचं पुनर्वसन त्रिपुराने सुरू केलेलं आहे. आता ब्रू जमात आपण बऱ्याचदा बघितलेली आहे. तर ब्रू जमातीच्या बाबतीमध्ये काय होतं ना, की जवळपास मिझोराममध्ये राहणारी ही जमात 1997मध्ये तिथे जे काही वांशिक त्यांना द्वेषाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्याकरता मग ती लोक त्रिपुरात शिफ्ट झालीत, त्रिपुरात स्थलांतरित झालीत आणि त्रिपुराने त्यांना परत पाठवण्याचे प्रयत्न पण केले. पण त्यांचा मेजर इश्यू जो होता तो राईट टू लाईफ, आर्टिकल 21, की बाबा आम्ही जगणारच नाही तिकडे गेलो तर. आणि मग याच्यामधून मागच्या वर्षी 16 जानेवारी रोजी 2020 16 जानेवारी केंद्र सरकार, त्रिपुरा, मिझोराम आणि ब्रू जमात अशा 4 लोकांमध्ये एक करार झाला आणि ज्या कराराच्या बेसिसवर गोष्टी एकदम क्लिअर होत्या त्या म्हणजे काय, की एकंदरीतच या ब्रू जमातीचं कायमस्वरूपी पुनर्वसन करायचं. त्रिपुरा त्याच्यासाठी तयार झाला. 19 एप्रिल 2021 पासून त्रिपुराने मिझोराममधल्या त्रिपुरात आलेल्या ब्रू जमातीचं कायमस्वरूपी पुनर्वसन करायला सुरुवात केली, म्हणजे कालपासून. आणि जमातीतल्या जवळपास 35,000 नागरिकांचं पुनर्वसन याच्यात केलं जाणार आहे. 4 जिल्ह्यातली 16 ठिकाणं यासाठी त्रिपुराने निवडलेली आहेत. 1997 पासून ही ब्रू जमात जी आहे ती मिझोराममधून त्रिपुरात स्थलांतरित झाली होती. ब्रू जमातीचे रेफरन्सेस ऑलरेडी आपण बरेच घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे हेलिकॉप्टर जे आहे ते मंगळावर उडतं आहे. बघा, है ना. तर ह्या इमेजेस आहे नासाने दिलेल्या. ओके, हेलिकॉप्टरच्या ऐतिहासिक उड्डाणाचं नासाकडून लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा करण्यात आलं. ही दुसरी एक इमेज आहे त्याच हेलिकॉप्टरची, की जे नासानी सोडलेलं आहे मंगळावर, ते उडतं आहे. आणि याच्यामुळे एक महत्त्वाचा जो पल्ला अमेरिकेने गाठलेला आहे तो म्हणजे परग्रहावर हेलिकॉप्टर फिरवणारा पहिला देश अमेरिका बनलेला आहे. MCQ करता खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा, आणि नासाचं जे इंजेन्युइटी हेलिकॉप्टर आहे तर मंगळावरील विरल वातावरणामध्ये 19 एप्रिल रोजी ते झेपावलं. कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचं हे पहिलं नियंत्रित उड्डाण आहे आणि ते अमेरिकेने साध्य केलं. या कामगिरीला राईड बंदूक क्षण असं संबोधण्यात आलेलं आहे. सो MCQ करता हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. 4 पौंड म्हणजे 1.8 किलो वजनाचं इंजिनियरिटी हेलिकॉप्टर जे आहे 1903मध्ये राईड बंधूंच्या विमानाचे काही अवशेष तिच्यामध्ये ठेवण्यात आले होते आणि म्हणूनच याला राईड बंदूक क्षण असं म्हटलं गेलं. 1903मधला जो काही सगळा इन्सिडेंट आहे तो. हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी जवळपास 6 वर्ष लागलेली आहे. त्याची उंची 1.6 फूट म्हणजे 0.5 मीटर आहे. त्याच्यामध्ये बॅटरी आहे, हीटर आहे, संवेदक आहे, टिश्यू बॉक्स आहे.
हेलिकॉप्टरचं 40 सेकंदाचं उड्डाण यशस्वी झालं, ज्याच्यात 10 फूट उंच आणि 30 सेकंद घिरटा घालण्याचा सगळा प्रोग्राम होता, तो यांनी केलेला आहे. सो परग्रहावर यशस्वीरित्या नियंत्रित हेलिकॉप्टरचं उड्डाण करणारा पहिला देश अमेरिका ठरलेला आहे. MCQ करता महत्त्वाची बाब आहे. राफेल विमानांच्या संदर्भात भारतीय हवाई दलाचे प्रमुख जे आहेत त्यांनी फ्रान्स दौरा ते करतायत सध्या, आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल RKS भदौरिया हे 19 एप्रिल 2021 रोजी फ्रान्स दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. दौऱ्याचा कालावधी 19 ते 23 एप्रिल 2021 आहे. भारताचे एअर चीफ मार्शल जे आहे त्यांनी मेरिग्नॅक हवाई तळावर जे आहे ते राफेल जेट विमानांना हिरवा झेंडा दाखवतील त्या काळामध्ये. आणि फ्रान्समधलं जे बोर्डॅक्स नावाचं शहर आहे तिथं हा हवाई तळ आहे. कारण आपल्याला एप्रिल महिन्याच्या शेवटी परत एक जवळपास 6 राफेल विमानांची तुकडी मिळू शकते, तिलाच मोस्ट प्रॉब्ली हे हिरवा झेंडा दाखवतील. तर ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एप्रिल 2021च्या अखेरीपर्यंत 6 राफेल विमानं भारताला मिळतील. 2016मध्ये 36 राफेल विमानांचा करार 58,000 कोटी रुपयांना करण्यात आला होता. 2020मध्ये 14 राफेल विमानांचा ताफा भारताला देण्यात आलेला आहे. आता नवीन जी राफेल मिळणार आहे ही एप्रिलच्या एंडला 6 ती पश्चिम बंगालच्या हासीमारा हवाई तळावर ठेवण्यात येणार आहेत. आणि फ्रान्सच्या हवाई दलांमध्ये गरुड नावाची जी लष्करी कवायत होते तीही लक्षात ठेवा की हवाई दलांची आहे बघा. एकंदरीतच ज्या काही कवायती होत असतात तिच्यामध्ये आर्मीच्या कुठल्या, नेव्हीच्या कुठल्या, एअरफोर्सच्या कुठल्या, ह्याही तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर येणार होते नेक्स्ट वीकमध्ये, परंतु तो भारत दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आता त्याचं रिझन काय आहे तर एकंदरीतच कोविड-19 विषाणूचा नवा प्रकार भारतात सापडलेला आहे आणि त्याच्यामुळे तो दौरा रद्द करण्यात आलेला आहे. तो सेफ्टी जी आहे त्यांची त्याच्याकरता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या सर्व याच्यामध्ये ती बेसिक गोष्ट म्हणजे काय की ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत बोरिस जॉन्सन यांचं जर तुम्ही एकंदरच हे बघितलं की ती पार्श्वभूमी याच्या आधीसुद्धा 26 जानेवारी 2021ला प्रजासत्ताक दिनी जे काही संचलन होतं त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते येणार होते, चीफ गेस्ट, परंतु त्यावेळेससुद्धा तो दौरा रद्द करण्यात आला होता. आता जॉन्सन यांचा दौरा जरी रद्द झालेला असला तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते आभासी चर्चा करणार आहे. व्हर्च्युअल मीटिंग त्यांची होणारच आहे. आता भारत ब्रिटन संबंधांवर रोडमॅप 2030 असा जो काही प्रोग्राम येत्या काळात राबवला जाणार आहे त्याच्यासाठी दोन्ही देश तयार आहेत आणि याच्यामध्ये व्यापार, गुंतवणूक, हवामान या विषयांवर सहकार्य करण्याचं ठरलेलं आहे. मग आता जी आभासी बैठक होईल दोन्ही पंतप्रधानांमध्ये तर ती बघूयात तिच्यातून काय फलित निघतं. पण एकंदरीतच बोरिस जॉन्सन्स यांचा दौरा जो आहे तो एप्रिलमध्ये रद्द झाला, याच्या आधी तो जानेवारीत रद्द झाला होता. तर दोन्ही रेफरन्सेस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता क्युबाचं नेतृत्व कोण करणार याच्यावरचा पडदा उठलेला आहे आणि पहिल्यांदाच सिव्हिलियन लीडर जे आहे कम्युनिस्ट कंट्रीचे तर ते समोर आलेले आहेत आणि ते म्हणजे मिग्युएल डियाज कॅनल. आता म्हणजे हे म्हटलं जात होतं, कालच्या पेपरला पण होतं की राहुल कॅस्ट्रो यांची मुलं जी आहेत त्यांची पण प्रशासनावर चांगली पकड आहे, तर ती लोक येतील काय त्या काळामध्ये. परंतु असं पहिल्यांदा घडतंय 1959 नंतर की कॅस्ट्रो परिवार सोडून आता क्युबाचं प्रतिनिधित्व दुसरी कुठली व्यक्ती करणार आहे आणि त्याचं उत्तर जे आहे आता ते की मिग्युएल डायस कॅनल जे आहेत ते करणार आहेत. हा सगळा जो क्युबाचा इश्यू आहे तो आपण पूर्णपणे सेपरेटली कव्हर करणार आहोत. एकंदरीतच क्युबा कशी क्रांती झाली आणि मग ते कसे कसे लीडर्स बदलत गेले आणि कशा पद्धतीने गोष्टी झाल्यात. सो क्युबाला नवीन लीडर मिळालेले आहेत आता, तर ते एक लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच मग हा सगळा जो काही आता याच्यामधून एक गोष्ट आहे की मग याच्यामध्ये खूप काही पॉलिसी चेंजेस होतील का तर नक्कीच नाही. असं खूप काही बदल इथं होणार नाही आहे. ज्या गोष्टी आहेत जशा पद्धतीने चालतील त्या तशाच पद्धतीने राहतील. हाही एक फार महत्त्वाचा मुद्दा राहील है ना, कारण ते आले म्हटल्यानंतर खूप काही चेंजेस होतील असं काही नाही आहे. द हिंदूला एक महत्त्वाचा आर्टिकल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लहान मुलं यांच्या संबंधीचं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये लहान मुलांना तुम्ही प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तर प्रोटेक्टिंग चिल्ड्रन इन द एज ऑफ AI. मग आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर एक तर त्यांचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार राईट्स जे आहेत त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. त्यांची जी प्रायव्हसी आहे म्हणजे ज्याला खाजगीपणाचा अधिकार आपण म्हणतो तर तोही महत्त्वाचा आहे. एकंदरीतच आताच्या याच्यात तर तुम्ही बघितलं असेल की लहान मुलंसुद्धा सर्रास मोबाईल वापरणं, लॅपटॉप वापरणं ह्या गोष्टी फार हे झालेल्या आहेत म्हणजे कॉमन आहेत आजच्या डेटमध्ये. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्यात त्यांचा खाजगीपणा, त्यांचा डेटा, त्यांची माहिती या सगळ्या गोष्टी पण आपल्याला प्रोटेक्ट करता आल्या पाहिजेत. आणि याच्यात त्यांनी महत्त्वाचा रोल जो आहे तो पॅरेंट्सचा सुद्धा सांगितलेला आहे की पॅरेंट्स शेवटी कसं आहे की हे जे एज असतं लहानपण जे आहे, लहान मुलं जी आहेत त्यांच्यावर सर्वात जास्त इन्फ्लुएन्स जो आहे तो आईवडिलांचा आहे किंवा
टीचर्सचा पण आहे स्कूलच्या बाबतीत, पण मेजर आहे की आईवडिलांनी जे आहे त्यांच्यावर वॉच ठेवणं, त्यांना प्रोटेक्ट करणं या सगळ्या गोष्टींपासून, तर ते एक फार महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे जसं फिजिकल वर्ल्डमध्ये तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करता, म्हणजे लहान मुलाचा रस्त्याने सिम्पली हात धरून आपण चालतो, मग ज्या पद्धतीने फिजिकल वर्ल्डमध्ये तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करताय, द सेम वे तुम्ही त्यांना डिजिटल एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा प्रोटेक्ट केलं पाहिजे. कारण आताच्या याच्यात तुम्ही जर बघितलं असेल, ब्ल्यू व्हेल सारखे गेम्स आहेत बघा, की जिच्यामध्ये कितीतरी लहान मुलांनी त्यांचा जीव गमावला, किंवा अशा कितीतरी गोष्टी आहेत की जिच्यामध्ये लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत. सो बेसिकली डिजिटल एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा तुम्ही फिजिकल वर्ल्ड सारखंच त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, अशा आशयाचं हे एक आर्टिकल आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की भारताने त्यांच्या हेल्थ फॅसिलिटीज ज्या काही आहे, स्वास्थ्य सेवा ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह केल्या पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त ज्या डेथ होत आहेत त्या प्रिव्हेंट आपण करू शकतो. आणि एकंदरीत भारताच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की आताची जी परिस्थिती आहे की शार्प ग्रोथ, डेथ ज्या आहे तिच्यामध्ये जवळपास 10.2% ग्रोथ आहे, जे काही मृत्यू होत आहेत कोविड-19मुळं. हिच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, मेडिसिन मिळत नाही, व्हॅक्सिन्स मिळत नाही आहेत, अशी परिस्थिती आहे. मग मागच्या वर्षाची जी पहिली वेव आली होती त्याच्यातून आपण काही शिकलेलं नाही का, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं दिसतो. ओके, त्याच्यानंतर हे जे शॉर्टेज आहे या शॉर्टेजला आपण केलं पाहिजे. मग आता तिच्यामध्ये पण रेमडेसिवीरचा जो इश्यू आहे की मॉडरेटली सिक पेशंटच्या बाबतीमध्ये ते दिलं गेलं पाहिजे, ऑनली इन मॉडरेटली सिक पेशंट्स. मग याच्याऐवजी दुसरं जे आहे ना, की एकंदरीतच डेक्झामेथाझोन, त्याचे रिझल्ट्स अजून चांगले आहेत, तो डेक्झामेथाझोन हा पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात येतो मेडिसिनच्या बाबतीमध्ये. कारण आता जी काही हेल्थ फॅसिलिटी आहे तिच्यामध्ये सगळंचं सगळं रेमडेसिवीरच्या मागे धावायला लागलेत आणि रेमडेसिवीरचं एकदम शॉर्टेज आलं. मग डेक्झामेथाझोन त्याचं जे काही आहे की एकंदरीतच ऑक्सिजन सपोर्ट, व्हेंटिलेटर सपोर्टवर असणाऱ्या पेशंट्सला खूप चांगल्या पद्धतीने ते हेल्प करतं आहे, तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जवळपास ऑक्सिजनसाठीचे जे काही वेगवेगळे प्लांट आहेत तर आपण अप्रूव्ह केले होते 162, पण तिच्यातले इन्स्टॉल फक्त झाले 33. तर हा एक मेजर इश्यू आहे आपल्याकडं की जर मग 162 आपण प्लॅन केले होते तर तिच्यातले मग फक्त 33च कसे इन्स्टॉल होतात, हा ना. तर त्याच्यासाठी पण आपण काम केलं पाहिजे की जर आपण काही ठरवतो आहे तर ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदर नीती आयोग असेल किंवा कोविड-19च्या बाबतीत त्यांचा जो रिपोर्ट आहे तिच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे की प्रायव्हेट जे आहे त्यांची इन्व्हेस्टमेंट टायर 2 टायर 3मध्ये झाली पाहिजे. ओके, की त्यांची गुंतवणूक आणि एक्सपान्शन जे आहे की मोठी शहरं जी आहे. ओके, तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की व्हायरस जो आहे तो नियर फ्युचरमध्ये जाईल, सगळ्या गोष्टी होतील वगैरे, परंतु एकंदरीतच हेल्थ फॅसिलिटी खूप प्रॉपरली वर्क होणं गरजेचं आहे. तर दॅट इज द बेसिक थिंग. आणि याच्यामध्ये प्रायव्हेटची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, प्रायव्हेट गुंतवणूक आहे, तर तो पण एक फार महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितलेला आहे आणि तो आपल्यासाठी गरजेचा आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की 18 वर्षाच्या प्रत्येकाला लस दिली जाणार आहे बघा आता, आणि 1 मेपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सो चांगली बाब आहे. म्हणजे आपण इस्रायलचं उदाहरण बघितलं, 50% नागरिकांना त्यांनी लसीकरण केलं आणि मग नंतर मास्कसाठीचा नियम पण काढून टाकला. मग ती लोकं आता निवांत जगू शकतील त्यांचं आयुष्य. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की लस उत्पादकांना दर महिन्याला 50% त्यांचा जो साठा आहे तो केंद्र सरकारला द्यायचा आहे आणि उर्वरित साठा ते राज्यांना देऊ शकतात किंवा खुल्या बाजारात विकू शकतात. ओके, आणि राज्य सरकारांना किंवा खुल्या बाजारात विकण्यात येणाऱ्या लशींची किंमत उत्पादकांना 1 मे पूर्वी जाहीर करावी लागेल. म्हणजे असं नाही की खुल्या बाजारात विकायचं कितीला पण विकायची. ओके, सो तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण आधीपासून सुरू राहील, केंद्रीय मंत्रालयाने जे काही नियम दिलेले आहेत त्याच्यानुसार. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सर्व लसीकरण हा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांना दुसरे डोस द्यायचे आहे 28 दिवसानंतर त्यांना आता प्राधान्य दिलं जाईल. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, आणि एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की देशभरात आता निर्बंध लादले जात आहेत. दिल्लीमध्ये आठवडाभराचं लॉकडाऊन आहे, यूपीत 6 शहरात 26पर्यंत लॉकडाऊन आहे वगैरे वगैरे. सो या सगळ्या बाबी आहेत. तर एकंदरीतच 1 मेपासून मग याची अंमलबजावणी 18 वर्षावरील प्रत्येकाला लस. सो काही लोकांनी मला असंही प्रश्न टाकले होते बघा की लस घेतली पाहिजे का, तर नक्की घेतली पाहिजे बघा, हा ना. सो आरोग्य व्यवसाय कायदा आणि त्याचा समतोल. आता बघा, राष्ट्रीय आरोग्य व्यावसायिक आणि पूरक व्यवसाय विधेयक 2020 अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशनल बिल. ओके, असं एक बिल पारित झालेलं आहे.
तर हे मी सेपरेट तुम्हाला बिल घेऊन देईल, पण म्हणजे त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर आपण घेऊयात. लवकरच 1-2 दिवसामध्ये आपले सेपरेट लेक्चर जे आहेत ते सुरू होतील. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हा जो पर्टिक्युलर हे बिल आहे हे पारित झालेलं आहे आता, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की शिक्षण आणि सेवाविषयक मानकांचं पूरक व आरोग्य व्यावसायिकांनी पालन करावं असं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आधी जी वैद्यक आणि पूरक सेवा देणाऱ्यांनी केंद्र सरकारची नोंद पुस्तिका तयार करावी, हा ना. तर म्हणजे केंद्र सरकारने एक नोंद पुस्तिका की बाबा हे कशा पद्धतीने सेवा देतील त्याचे मानक ठरवावे, म्हणजे कुठल्या स्टँडर्डच्या आधारे तुम्ही काम करणार. फिजिओथेरपिस्ट आहे, त्याच्यानंतर डोळ्यांचे नंबर काढणारे म्हणजे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, न्यूट्रिशन आहेत, वैद्यकीय प्रयोगशाळा व्यावसायिक आहे, रेडिओथेरपी आहेत. ही जी लोकं आहेत हे आतापर्यंत नियंत्रण कक्षेच्या बाहेर होते, तर मग आता हे सगळेच फिजिओथेरपिस्ट, त्याच्यानंतर ऑप्टोमेट्रिस्ट, त्याच्यानंतर म्हणजे फक्त डोळ्याचा नंबर काढून देणारी लोक, नॉट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, सॉरी ऑप्टोमेट्रिक्स. म्हणजे तुम्ही आजकाल हे बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी असं असतं की कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणे, म्हणजे तिथं खूप काही शिक्षण घेतलेली व्यक्ती असेल, डॉक्टर असेल, प्रॉपर नाही, परंतु ते काढून देतात, त्याला ऑप्टोमेट्रिस्ट म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहारतज्ञ तर गल्लोगल्ली झालेले आहेत बघा, न्यूट्रिशनिस्ट, वैद्यकीय प्रयोगशाळा व्यावसायिक असतील, रेडिओथेरपी असतील. तर हे सर्व जे आहेत हे नियंत्रणाखाली येतील आता या कायद्यामुळं. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ISCO अशी एक नियमावली असते, तर ती संहिता किंवा ज्याला तुम्ही कंडक्ट म्हणू शकता, कोड आहे तो ISCO कोड, तर तो सर्वांना लागू करण्यात येईल भारतामध्ये सुद्धा. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशन्स अशी एक वैज्ञानिक संस्थासुद्धा काढण्यात येईल, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता याच्यामध्ये यांनी काही आकडेवारी दिलेली आहे वृद्धांसंबंधीची आर्टिकलमध्ये, ते महत्त्वाचं आहे की 1950मध्ये भारतामध्ये वृद्ध लोकांचं प्रमाण जे होतं किंवा वयस्कर ते 5.3% होतं. 2020मध्ये ते जवळपास 10% आहे. 2050मध्ये ते 19%पर्यंत असणार आहे. आणि मग त्याच्यामुळेच हेल्थ सेक्टर आणि त्याच्यामधले जे चेंजेस आहेत ते आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे ठरतात. सो वृद्धांचं जे काही प्रमाण आहे 1950 5.3%, 2020मध्ये 10%, 2050मध्ये 19%. तर हे लक्षात ठेवा. कालचे प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या हेलिकॉप्टरला नौदलाचे डोळे आणि कान म्हटलं जातं? सिकिंग. खालीलपैकी कोणते क्रिकेट संग्रहालय जगातील सर्वात मोठे संग्रहालय आहे? तर ब्लेड्स ऑफ ग्लोरी. 2022च्या बर्किंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांचा क्रिकेट संघ सामील होणार आहे, बरोबर. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ सामील होणार आहे, बरोबर. आता याच्यात जर असं राहिलं असतं ह्या स्टेटमेंटमध्ये की केवळ पुरुषांचा संघ, तर हे चुकलं असतं, कारण याच्यात 2028मध्ये महिलांचा संघ पण सामील होणार आहे. पण इथं तसं टिपिकल नाही आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे. सो बरोबर आहे, भारतीय पुरुषांचा संघ सामील होणार आहे. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्ष आहे, बरोबर. आणि महाराष्ट्र शासन 58 वर्षे, दोन्ही बरोबर आहे. माळढोक पक्षाला 1994मध्ये इंडेंजर घोषित केलं होतं आणि माळढोकला 2011मध्ये क्रिटिकली इंडेंजर घोषित केलं. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, अ आणि व बिनचूक. त्याच्यानंतर सिटी बँकेची स्थापना. आता आजचे प्रश्न आहेत बघा. सिटी बँकेची स्थापना 1812मध्ये ब्रिटनमध्ये झाली होती. सिटी बँक भारतातील व्यवसाय बंद करून बाहेर पडत आहे, फक्त अयोग्य, बयोग्य, अभयोग्य यापैकी नाही. झिली दाला बेहराला आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा 2021मध्ये सुवर्णपदक मिळालं. झिली दाला बेहराचा वजनी गट 45 किलो आहे, ज्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही, फक्त अयोग्य, बयोग्य, अभयोग्य यापैकी नाही. श्रीहरी नटराजन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती, धावणे, जलतरण, गोळाफेक. भारतात नव्याने वटवाघुळीची जमात युडिस्कोपस डेंटिकुलस आसाममध्ये सापडली आहे. भारतात फ्लाइंग मॅमलच्या एकूण प्रजाती 130 आहेत, फक्त अ बिनचूक, ब बिनचूक, अब बिनचूक यापैकी नाही. लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा. नॉंगखायलम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मणिपूर. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.